नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. एक मिनटा केस रेट करतो. तर आज आहे हो डस्टबिन रे. तर आज आहे आपल्या गेटचा पेपर आणि आता सकाळचे वाजल्यात काहीतरी 10:30. आपला दुपारचा पेपर आहे. गेटला कडी लावले. आणि आपला सेंटर आहे मुंबई बोरिवली. तर मग आता आपण सकाळी चाललेत केस कापायला नाक्यावरती. डस्टबिन ठेवायचं इथे, गाडी येऊन घेऊन जाते, म्हणजे कचरा घेऊन जाते. तर इथे लोकांनी डस्टबिन ठेवलं तर आपण पण ठेवून देऊ. तर मग आपल्याला 12ची गाडी पकडायची आहे. 12ची विरार फास्ट आहे, मग विरारवरून बोरिवली आणि मग त्याच्यानंतर पुढे काहीतरी 1.5 किलोमीटर आहे कॉलेज. आदित्य कॉलेज आहे. मी पण फर्स्ट टाईमच ऐकलं हे कॉलेज. तर चला आता आपण केस कापायला जाऊया. मग रिटर्न आल्यावर आंघोळ करायची, जेवण करायचं आणि मग निघायचं 12ची ट्रेन पकडायला पालघरवरून. तर मग चला, तुम्हाला भेटतो मी आता डायरेक्ट कटिंग झाल्यानंतर. तर आता आपण केस कापून झालेले आहेत. जसं काय तुम्ही बघू शकता, केस कापलेले आहेत आपण. आता आपण जातील, आंघोळ करतील, मग थोडं जेवणच करतील डायरेक्ट, नाश्ता तर नाही. अरे इथे बैल आहे. ॲक्च्युली इथे सीन कसं माहिती आहे का, हे जे बैल आहेत ना हे उडवतात. म्हणजे एक आजी आहे माझी, त्यांना डायरेक्ट उडवलं होतं इथेच कुठेतरी या साईडलाच. हां, त्याने वाटते. हा जो ब्लॅक कलरचा आहे ना याने. तर तेव्हापासून मी पण रिस्क नाही घेत, लांबूनच जातो. तर मग चला आपण आता जाऊया. आपण आता जाऊ, आंघोळ करू, जेवण करू आणि मग दुपारी 12ची ट्रेन पकडू आणि मग बघू पुढे कसं होते. बोरिवलीला जायचं आहे. आदित्य नावाचा कॉलेज आहे. मी पण फर्स्ट टाईमच नाव ऐकलं आहे. म्हणजे इंजिनिअरिंगचा कॉलेज नाहीच आहे. तर बघूया. आपल्याला सोबत आधार कार्ड घ्यायचं आहे, अजून हॉल तिकीट घ्यायचं आहे आणि हां बस. आणि चष्मा घ्यायचा आहे. चष्मा नाही विसरू शकत आपण, कारण ते जे स्क्रीन असते ना ते खूप प्रॉब्लेम देते जास्त. 3 तासाचा पेपर आहे. स्क्रीन बघून 3 तास डोळे खराब होऊन जातील माझे. तर चला आपण आले आता बिल्डिंगकडे. रूमच येते तोंडात. तर चला बाय बाय. म्हणजे बघा पुढे व्हिडिओ आहे अजून पुढे. मी जातो आता आंघोळ करायला. बाय बाय. आता आपण आल्यात पालघर स्टेशनला. 12:16ची ट्रेन आहे लोकल विरार. आणि आता वाजल्यात 12:08. आता 5-10 मिनटात ट्रेन येईल. आपण ते ट्रेन पकडू, पुढेच जाऊ पुढच्या डब्यात, कारण विरारवरून आपल्याला चेंज करायचे आहे. तर मग पुढे बसलेलं बरं पडेल. जेवण वगैरे झालं आहे मस्त. मला आता झोप येते. आपण आता आलोत विरारला. आणि विरार तर पूर्ण स्टेशनच बदलून टाकलं आहे. ते कधी केलं इथे एक वेगळा ट्रॅक होता, तो उडवून टाकला. अरे पाऊस नाही, पूर्ण बदलूनच टाकलं. उलटं सुलटं झालं, काय समजत नाही. आता इथून आपण पकडू दादर फास्ट. किती वाजले? 12:58 झाल्यात. आणि आय गेस कितीची ट्रेन होती तिथं कोणती लागलेली दिसत नाही आहे. ठीक आहे, आपण बघू. कोणती तरी भेटूनच जाईल. आपण पोचून जाऊ यार 40-45 मिनटामध्ये इकडे बोरिवलीला. मग तिथून बघू 1.5 किलोमीटर आहे. चालत जाऊ किंवा मग बघू कसं जायचं. आता बघू कोणती ट्रेन भेटते पहिली ती पकडू फास्ट.
फास्ट पकडली काय स्लो पकडली काय एकच आहे, कारण बोरिवलीपर्यंत सर्व थांबतातच. पण बघू मोस्टली फास्टच पकडू आपण. इथे चर्चगेट फास्ट लागले 1:06ची 3 नंबरला, आणि 2 नंबरला काय माहिती कोणती लागले. आता हे लोक थांबलेत कारण जी पहिली येईल त्याच्यामध्ये चढून जायचं. तर आपण पण इथेच थांबू थोडा वेळ, कारण बघू कोणती ट्रेन येते पहिली. तर आपण आता आलोत बोरिवलीला, बोरिवली स्टेशन, आणि 1:41 झाले डॉट. तर चालतच जाऊ. 1.5 किलोमीटर काही जास्त लांब नाही आहे. 1.5 किलोमीटर जायला आपल्याला लागतील 15 मिनटं. आता एक्झिट शोधायला लागेल. हार्डली 15 ते 20 मिनटं लागतील आपल्याला जायला, कारण मी 2.5 किलोमीटर अर्धा तास 20 मिनटात जातो. पण 1.5 किलोमीटरला 20 मिनटंच लागते. आणि 2:30चा पेपर आहे ना, तर आपण जाऊ शकतात चालत. कारण आता ते रिक्षा तर मला नाही करायचे, प्रायव्हेट रिक्षा पैसे लागतील त्याला. आणि बसचं पण थोडंसं, म्हणजे डायरेक्ट बस नाहीच आहे तिथे. मग ते उतरून परत चालतच जायला लागणार आहे. त्यापेक्षा इथूनच चालत जाऊ, बरं पडेल. तेच मग आता आपण आलं. मी रन फॉर युनिटीचा टी-शर्ट घालून आला आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि ही पॅन्ट पण पप्पांची आहे. तर हां आलं तर आपण असेच. आणि हां, आपल्याला हॉल तिकीटचा प्रिंट काढायचं आहे, आणि एक पाण्याची बाटली घ्यायची आहे, आणि एक पेन घ्यायचा आहे. तर ते बघू आपण घेऊ कुठून तरी. चालत आता बाहेर उतरले तर स्टेशनरी भेटेलच आपल्याला, तिथून घेऊ. मग चालेल, चला आपण एक काम करू, आता जाऊ. आणि चला मी पुढे दाखवतो तुम्हाला बोरिवली. आपण आता बोरिवली वेस्टला आहेत. बोरिवली वेस्टला मी आय डोंट थिंक कधी आलो आहे, मला आठवत नाही आहे खरं सांगू तर. पण ठीक आहे, चांगलं आहे स्टेशन वगैरे. स्कायवॉक संपत नाही आहे बघा ना. आपण कधीपासून चालत आहेत आणि अजून पुढे, खूप पुढेपर्यंत येते. मला मॅप माहिती आहे म्हणून. तर आपण आता जाऊया. तो चलो. बोरिवलीचं RTO पासिंग आहे आय गेस MH47, म्हणजे बोरिवली साईडचं. तर इथे MH47च्या गाड्या आपल्याला दिसतील. MH48 आपलं आहे. आणि इथे रिक्षाज आहेत, म्हणजे इथे टॅक्सी नाही आहे. अरे केस, मी केस करायला गेला, आता आठवलं केसच नाही आहेत आपल्याला. तर मग चला आपण जाऊया आता. हा पोरगा पण मला वाटतं गेट द्यायला चालला आहे, पण मला माहिती नाही. बघू, याला विचारून आपण. पहिले आपण एकदा झेरॉक्सचं दुकान बघू, झेरॉक्सचं दुकान कुठे आहे. त्याच्यानंतर आपण प्रिंट काढून घेऊ, पेन घेऊ, पाणी घेऊ. ते प्यायचं का आपण. आणि थंडाई आता नको, काय उगाच हे नको, नंतर पिऊ. आता पेपरच्या आधी नको काय व्हायला, नाही तर असं पोटात बिटात काय झालं गेलं. आणि हा आज व्हिडिओ चालू आहे ना. आणि आज महाशिवरात्री आहे, तर मग महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. आणि आपण पण आशीर्वाद वगैरे घेऊन आता चालले आहेत पेपर द्यायला. तर बघूया, आजचा दिवस पण चांगला दिवस आहे, आणि आज आपली परीक्षा पण आहे. तर मग बघूया आता आपल्याला पेपर कसा जातो. होपसो चांगलाच गेला पाहिजे. अभ्यास पण केला आहे, भरपूर अभ्यास केला आहे. तर बघूया कसा पेपर जातो. चला आता मी, अरे ते सिग्नल्स वगैरे आहेत मस्त. ट्रॅफिक मॅनेजमेंट चांगलं आहे इकडे. तर चालेल, चला. मी फोनची चार्जिंग आता जास्त वापरत नाही, कारण माझ्या फोनला ऑलरेडी बॅटरीची कॅपॅसिटी कमी आहे, आणि मला रस्ता पण बघायचा आहे मॅपवर. तर चला आता मी व्हिडिओ इथे हे करतो. आपण डायरेक्ट कॉलेजला भेटू, आणि मग नंतर डायरेक्ट पेपर सुटल्यावरच भेटू. तर चला. मी एक नोटीस केलं की या पोराची हेअरस्टाईल पण माझ्यासारखीच आहे, छोटे केस आहे. आणि अजून एक ट्रॅक पॅन्ट घालून आला आहे माझ्यासारखंच, म्हणजे कॅज्युअल्स. टी-शर्ट घातला आहे आणि शूज घातले आहेत फक्त भाऊंनी. आपण चप्पल घालून आला आहेत. बाकी याचंच काय फरक नाही. त्याची बॅग पण खाली आहे, माझी बॅग पण खाली आहे. तर मग चालेल, आता मी जातो. अजून 1 किलोमीटर आहे वाटते पुढे. पटपट जातो जरा, 2 वाजतील.
लेट नाही झालं पाहिजे. 2पर्यंत पोचून जाऊ आपण तसं पण तरी. आपण आता पोचल्यात ऑलमोस्ट. 200 मीटरवरच कॉलेज आहे म्हणजे आपला एक्झाम सेंटर. आणि मला अजून हेच नाही सापडला, हे पण काय बोलतात झेरॉक्सचं दुकानच नाही सापडला. पुढे असेल तर नशीब, कारण कॉलेजच्या इथे झेरॉक्सचे दुकानं असतातच, कारण त्यांना माहिती आहे धंदा होतो चांगला. तर मग पुढे असेल तर नशीब, नाही तर मग जरा रस्त्याला पण नाही दिसला यार कुठे. बघू चल, पुढे भेटला तर पाहिजे. देखते जो होगा देखा जाएगा, अभी भगवान भरोसे. तिकडे एक होता पानवाला, तिकडे मी पाणीची बाटली मागितली, तो 20 रुपयाला विकत होता. आता ही बाटली 18ची होती, MRP 18ची होती. तर मग मी बोलला नाही, म्हणजे मी नाही बोलला डायरेक्ट मग. पण आता मला ऑप्शन दिसत नाही, आय गेस हेच कॉलेज आहे. ठीक आहे, पोरं चालल्यात गेटचा फॉर्म घेऊन. अरे झेरॉक्सवाला कुठे आहे? झाला जस्ट पेपर, आता आपण निघायचं. तर जस्ट आपला पेपर झाला आहे आता, आणि आपण आता निघाले आहेत. आणि आपल्याला 5:45 झाले आहेत आणि आपल्याला लवकर पोचायला लागेल स्टेशनला. संध्याकाळचा टाईम झाला, जसं तुम्ही बघू शकता. बोरिवलीमध्ये आहेत आपण आता. आणि पेपर एकदम सोपा होता, म्हणजे एवढा सोपा पेपर मी कधी बघितला नसेल. एवढा सोपा पेपर होता, म्हणजे ज्या हिशोबाने अभ्यास केलेला त्या हिशोबाने तर सोपाच आहे. बघूया आता स्कोर किती येतो. येऊन जाईल, एक 1-1.5 महिन्यामध्ये रिझल्ट येऊन जाईल. मग आपल्याला समजून जाईल की किती स्कोर येतो आहे. तर मग त्या हिशोबाने मी अपडेट करून टाकेल. जर हा व्हिडिओ रिझल्टच्या पहिले आला तर अपडेट करून टाकेल मी नंतर. आणि जर नंतरच व्हिडिओ टाकला मी, समजा लेट टाकला, तर स्कोर अपडेट म्हणजे या व्हिडिओमध्येच स्कोर दाखवून टाकतो. तसा अभ्यास सुरू केला होता मी 15 तारखेपासूनच, तर त्या हिशोबाने तर चांगलंच गेलं आहे, बरं एकदम मस्त. तर आता आपल्याला म्हणजे एक फ्लाइंग राणी एक्सप्रेस आहे ती पकडायची आहे. पण मी आता जस्ट चेक केलं ॲपवरती की अजून एक ट्रेन आहे, कच्छ एक्सप्रेस करून एक कोणती तरी ट्रेन आहे, ती फ्लाइंग राणीच्या अगोदर आहे आणि ती पण पालघर थांबते आणि ती आज आहे. तर मग आपण जर ती भेटली तर त्याला जाऊ, किंवा मग फ्लाइंग राणी तर आहेच आपली. MH48ची गाडी गेली, ही वाली MH48 आहे. तर मग तेच आहे आता की परत 1.5 किलोमीटर आपण चालत जाणार आहेत. आता 10-15 मिनटात पोचून जाऊ आणि मग बघू. फोनला चार्जिंग आहे तशी 50, पण गर्दी असेल यार. जेव्हा मुंबईवरून आपण अप जातात ना संध्याकाळच्या टाईमला, तेव्हा फार गर्दी असते. तर बघूया, म्हणून आपण एक्सप्रेसच पकडणार. आपल्याला लोकल नाही पकडायचे. लोकल पकडली ना तर वसई विरारवाले सर्व चढून जातात. मग डहाणू, पालघर, बोईसरवाल्यांना ते जागाच उरत नाही. मग कसं एक्सप्रेस पकडली ना का डायरेक्ट म्हणजे बोरिवली टू डायरेक्ट पालघर, म्हणजे जे फक्त पालघरवाले आहेत आणि जे खरंच लांबचे आहेत तेच चढतात. बाकी हे केलवे सफालेवाले चढत असतील, पण मग एवढं काय नाही त्यांचं. मेन म्हणजे वसई विरारला खूप गर्दी होते. वसई विरार, नालासोपारा हे क्रेझी असतात. हे खूप पॉप्युलेशन वाढले आता. आणि आता मला पण नोटीस व्हायला लागले की पॉप्युलेशन खरंच वाढले. म्हणजे आधी असं लाईक 4-5 वर्ष आधी एवढं नव्हतं, आता जास्त झालं आहे म्हणजे एकदम. तर चालेल, आपण आता जाऊया. हे जे आहे ना, हे स्टेशनपासून अर्धा किलोमीटर लांब असेल आरामात. तर इथूनच आपण असं वर्ष चालत जाणार. अरे इथं तर दुकानवाले आहेत. स्टेशन अजून पुढे आहे बरंच. चला.
बघा बोरिवलीमध्ये एवढे रिक्षा आहेत. नॉर्थ मुंबई साईडला ना रिक्षा जास्त आहेत आणि साऊथ मुंबईला रिक्षा अलाउडच नाही आहे. तर मग तिथे टॅक्सीज आहेत आणि इथे टॅक्सीज तुम्हाला क्वचित दिसतील, म्हणजे दिसले तर दिसतील. तसं इथे 1 2 4 आहेत, पण युजली नाहीच दिसणार तुम्हाला इकडे टॅक्सी. तुम्हाला रिक्षानेच प्रवास करावा लागेल किंवा मग तुमची गाडी असेल तर तसं. आता आपण ती कच्छ एक्सप्रेस बघू. प्लॅटफॉर्म नंबर 8वर दाखवते, बघू ती भेटते का. तीच पकडू. 7पर्यंत पालघर पोचते असं सांगितलं आहे, बघू काय होतं. आली ट्रेन. इथे मागे जनरलमध्ये आलेत आपण. आपण आले आता जनरलमध्ये आणि जनरल पण खाली खालीच आहे बऱ्यापैकी. तर मग आपण इथेच थांबू. ते हा माणूस बसला आहे दरवाजाकडेच थांबू, कारण आपलं लगेच याच्यानंतर पालघरच येणार आहे. तर मग इथून आपल्याला उतरायला बरं पडेल. बॅग इथे वरती ठेवलं आहे, त्या हिशोबाने आपण सॉर्टेड आहेत. असं पण बसू शकतं तिथे वरती, पण जाऊ दे. बसून 3 तास बसूनच होतं, कंटाळा आला बसून बसून. आता आपण निघू इथून बोरिवलीवरून. तर चला आता हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, आणि जर तुम्ही पण गेट दिली असेल तर नक्की तुमचे मार्क सांगा कमेंटमध्ये की किती मार्क भेटले वगैरे. तर आता सकाळीचे म्हणजे मी घाईत आहे थोडा आहे, म्हणजे जरा आता निघतोय. ॲक्च्युली मी पुण्याला निघाला आहे, आज दुसरा दिवस आहे, पण काल आउट्रो करायला भेटला नाही म्हणून आज आउट्रो करतोय. तर मग चालेल, आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये कधी. तर बाय बाय. कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चलो बाय. ॲक्च्युली खूप दिवसानंतर असा व्लॉग करत आहे मी ना. या चॅनलवर मोस्टली लाईक जे जुने व्हिडिओज होते ना माझे, तेच मोस्टली रिअपलोड करत होतं, कारण कॉन्टेंट पडलेला होता तेवढा बऱ्यापैकी. पण आता हा व्हिडिओ फ्रेश रेकॉर्ड केला आहे खूप दिवसानंतर. खूप म्हणजे खूप. आधीचे ट्रेकिंगचे जेवढे पण मी आता, आणि आधी तो पनीरचा पण फ्रेश आहे, पण ना ते व्लॉग नाही आहे. व्लॉग असं खूप दिवसानंतर रेकॉर्ड करतो आहे मी. तर चालेल, चला आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो. आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. गुड नाईट.